नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज मस्त आपण झणझणीत असा मेंदूवडा बनवणार आहे, तो पण 2 ते 3 दिवस मस्त असा टिकून राहणार। यासाठी मी कोणतं साहित्य वापरलेलं आहे आणि मऊ लुसलुशीत बनण्यासाठी हे संपूर्ण डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर चला तर जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, इथे एक मोठी वाटी मी अख्खे उडीद भिजू घातलेले होते। तर 4 घंटे आधी मी हे उडीद भिजायला टाकलेले होते। तुमच्याकडे उडीद नसेल तर तुम्ही या ठिकाणी डाळ सुद्धा घेतली तरी सुद्धा चालेल। तर आता हे मस्त असे फुगून तयार झालेले आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, एका मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि संपूर्ण पाणी झारून यामधलं आपल्याला भांड्यामध्ये टाकायचं आहे। जितकं आपल्या भांड्यात बसते तितकं टाकायचं आहे आणि त्यानंतर पटकनच आपल्याला असं मिक्सरवरून फिरून घ्यायचं आहे। खूप इझी आहे मंडळी। 2 ते 3 दिवस मस्त असे आपले जे मेंदूवडे आहे ते लुसलुशीत आणि मऊ राहणार आणि बिलकुलही खराब होणार नाही। तर बघा मंडळी, या ठिकाणी आपल्याला आता मिक्सरचं झाकण लावून मस्त असं बेटर तयार करून घ्यायचं आहे। जर तुमच्या मिक्सरमध्ये व्यवस्थित निघत नसेल तर थोडंसं पाणी, 1 चम्मच पाणी ॲड करा, त्याने सुद्धा छान असं बेटर तयार होणार। तर बघा मंडळी, जो पोहे खायचा चम्मच असते त्यानेच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, जास्त पाणी बिलकुलही ॲड करू नका। तर बघा, या ठिकाणी आपल्याला अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आपल्या बेटरची। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मंडळी, आपलं एक भांडं जे आहे ते आपण काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला अशाच प्रकारे संपूर्ण जे डाळ आहे आपली ते मिक्सरमधून फिरून घ्यायची आहे। तर बघू शकता, या ठिकाणी मी आता संपूर्ण डाळ काढून घेणार आहे। तर एक भांडं आधी काढलं आणि त्यानंतर आता संपूर्ण काढून घेणार आहे। तर बघा, या ठिकाणी संपूर्ण डाळ मी काढून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये काय काय साहित्य ॲड करायचं आहे। तर बघा मंडळी, सगळ्यात आधी आपण इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। 2 हिरव्या मिरच्या छान बारीक बारीक कापून घेतलेल्या आहे, मिरे घेतलेले आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, सोबतच कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता घेऊन त्याला सुद्धा बारीक कापून घेतलेला आहे। जर तुम्ही यामध्ये कांदा टाकणार तर दुसऱ्याच दिवशी तुमचे वडे जे आहे ते खराब होऊ शकतात आणि होणार सुद्धा। तर त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कांदा स्किप करायचा आहे। त्या ठिकाणी आपल्याला ओलं नारळ टाकायचं आहे, चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे। तर बघा मंडळी, इतकं सगळं साहित्य आपल्याला टाकायचं आहे। नारळामुळे आपले 2 ते 3 दिवस मस्त असे वडे जे आहे ते मऊ लुसलुशीत राहणार आहे आणि मिरे टाकले आहेत त्यामुळे आपले वडे खराब सुद्धा होणार नाही। तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण साहित्य टाकून घेतल्यानंतर छान असं मिक्स करायचं आहे आणि बघू शकता या ठिकाणी मिक्स सुद्धा होत आहे, छान मस्त असं झालेलं आहे। बिलकुलही वडे आपले फाटणार नाही किंवा चुकणार नाही। अशा प्रकारे जर तुम्ही वडे बनवणार तर नक्की परफेक्टच येणार मंडळी, फक्त तुम्हाला पाणी यामध्ये ॲड करायचं नाही आहे। तर बघू शकता, आपल्याला संपूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आपल्याला आता वडे करायचे आहे। तर वडे तर तुम्ही 2-3 प्रकारे करू शकता। झाऱ्यावर थोडंसं असं ठेवून त्याला सुद्धा होल करून आपण करू शकतो। तर बघा, अशा प्रकारे आपला वडा पडायला हवा, म्हणजे हातात यायला हवा, अशा प्रकारे आपल्याला छान मस्त असं बेटर जे आहे ते हाताने मस्त असं तयार करायचं आहे, म्हणजेच की छान असं फिरवत राहायचं आहे। फिरवल्यानंतर खूप छान मस्त थोडंसं हाताला तेल किंवा पाणी लावल्यानंतर मस्त असा वडा तयार होणार। बघू शकता, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे, बिलकुलही जास्त असा चिटकणार नाही आणि तयार सुद्धा लवकरच होणार। तर बघा, आपण संपूर्ण बेटर आपला तयार आणि मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे थोडंसं एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे आणि जे चहा गाळायची चाळणी असते ते या ठिकाणी घेतलेली आहे। तर बघू शकता, चाळणीला छान साफ करून घ्या आणि त्यानंतर याला वरतून असं तेल लावा आणि ज्या साईजचा वडा आपल्याला पाहिजे त्या साईजचा आपल्याला या ठिकाणी बेटर घ्यायचं आहे। तर बघा मंडळी, या ठिकाणी मी चाळणीला सुद्धा तेल लावलं आणि हाताला सुद्धा तेल लावलं। तर या ठिकाणी आपल्याला हातामध्ये असं बेटर घ्यायचं आहे आणि त्यानंतर या चाळणीवर आपल्याला ठेवायचं आहे आणि मधात थोडासा ओला हात करून मधात त्याला होल करायचा आहे। तर बघू शकता, या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला डबल सुद्धा दाखवत आहे, कारण की मंडळी कसं आहे ना, म्हणजे काही लोकांना वाटते की म्हणजे व्यवस्थित दाखवलं नाही किंवा व्यवस्थित दिसलं नाही, त्यामुळे मी तुम्हाला डबल सुद्धा दाखवत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला छान असं चारही बाजूंनी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मधात होल करायचा आहे। तर बघू शकता मंडळी, होल असा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आता आपण तेल आधीच ठेवलेलं होतं गरम करण्यासाठी, आता आपल्याला तेलमध्ये सोडायचं आहे। तर बघा, साईज तर इतकी परफेक्ट नाही आली मंडळी, पण व्यवस्थित वडा नक्की बनणार, 100% गॅरंटी देते। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला वड्याला यामध्ये सोडून घ्यायचा आहे तेलामध्ये। तर एक वडा मी सोडलेला आहे, त्यानंतर दुसरा सुद्धा आपल्याला
आपल्याला तशाच प्रकारे सोडून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण तिसरा वडासुद्धा यामध्ये टाकून घेऊ, कारण की कढई थोडीशी लहान असल्यामुळे मी यामध्ये जास्त वडे ॲड करणार नाही. आणि लवकरच असे 3 वडे मी या ठिकाणी टाकलेले आहे आणि ते तुम्ही बघू शकता छान मस्त असे बनून तयार होत आहे. तर बघा कलरसुद्धा चेंज होत आहे. यामध्ये आपण रवा किंवा मैदा किंवा तांदळाचं पीठ बिलकुलही टाकलेलं नाही आहे. हे स्पेशल फक्त उडदाच्या डाळीचेच वडे आहे मंडळी. आणि तुम्हीसुद्धा यामध्ये काहीच टाकू नका, कारण की यानेच खूप छान अशी टेस्ट येते आणि वरतून क्रिस्पीसुद्धा होतात. त्यामुळे बिलकुलही यामध्ये काहीच ॲड करायची गरज नाही. तर बघू शकता मंडळी आपले वडे जे आहे ते मस्त असे कलर येत आहे थोडा वड्यांना. आणि यामध्ये मंडळी तुम्हाला बिलकुलही बेकिंग सोडा किंवा इनो वगैरे काहीच टाकायचं नाही. नाहीतर तुमचे वडे जे आहे ते तेलामध्ये पूर्ण फाटून जाणार किंवा फुटून जाणार. त्यामुळे या उडदाच्या डाळीमध्ये आपल्याला काहीही टाकायची गरज नाही. तर बघू शकता आपले वडे मस्त आता संपूर्ण तयार होत आहे. 3 वडे टाकलेले आहे मी आणि कलरसुद्धा मस्त चेंज होत आहे. थोडा टाईम घेतो मंडळी, क्रिस्पी होण्यासाठी थोडासा टाईम लागतो. तर आपल्याकडे स्पेशल असणं हवं आहे, कारण की हे वडे तळताना खूप टाईम लागतो आणि कलर चेंज होईपर्यंत आपल्याला लो फ्लेमवर याला तळायचं आहे. तर बघू शकता संपूर्ण वड्यांचा कलर चेंज झालेला आहे. बस इतकेच आपल्याला वड्यांचा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला तळायचे आहे आणि त्यानंतर आपण आपले वडे काढून घेऊया. तर बघा मंडळी या ठिकाणी मी 3ही वडे काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरी बॅचसुद्धा तशाच प्रकारे टाकून घ्यायची आहे. तर बघा हे वडेसुद्धा मी तशाच प्रकारे टाकलेले आहे आणि हे वडे टाकल्यानंतरसुद्धा याचासुद्धा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर तळल्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण वडे दाखवणार आहे. तर बोलायच्या वेळेस थोडीशी मिस्टेक होते मंडळी, तर त्यासाठी सॉरी मंडळी. कारण की कसं आहे ना मंडळी, रेकॉर्ड मी खूप फास्ट करत आहे आणि त्यामुळे तोंडातून 1-2 शब्द थोडेसे इकडे तिकडे निघून जातात, त्याबद्दल सॉरी. तर बघा मंडळी या ठिकाणी आपलं संपूर्ण जे वडे आहे ते आता आपले बनून तयार आहे आणि ही बॅचसुद्धा आपली तळली गेलेली आहे. तर 5 ते 6 मिनिट लागते मंडळी. तर बघा संपूर्ण वडे मी मस्त छान असे तळून घेतलेले आहे आणि त्यामध्ये प्लेटमध्ये त्यानंतर आपण प्लेटमध्ये ठेवून घेतलेले आहे. तर या ठिकाणी मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे आणि सोबतच वडे. तुम्ही या ठिकाणी सांबारसुद्धा बनवू शकता. सांबारची रेसिपी ऑलरेडी मी शेअर केलेली आहे याच चॅनलवर, तर नक्की ते सुद्धा जाऊन बघा. तर बघा आपले मस्त वडे तयार झालेले आहेत. तर चला तर मंडळी जास्त आता आपण व्हिडिओ आपला इथे स्टॉप करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मस्त असे मऊ लुसलुशीत वडे बनून तयार झालेले आहे. तर बघू शकता या ठिकाणी आपले मस्त मऊ लुसलुशीत वडे असे तयार झालेले आहे. बिलकुलही यामध्ये म्हणजे असं काय म्हणते त्याला चिपचिपे पण नाही आहे. मस्त असे क्रिस्पी बनून तयार झालेले आहे. आणि त्यानंतर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी. काळजी घ्या, आराम करा आणि चुटकीला सपोर्ट करा. चुटकीच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.